मराठा आरक्षणासाठी झटणारे मनोज जरांगे पाटील यांच्या आयुष्यावर आता संघर्ष योद्धा हा चित्रपट येतोय। विक्रमी वेळेत पूर्ण झालेल्या या चित्रपटाची राज्यभर चर्चा असून हा चित्रपट 26 एप्रिलला संपूर्ण महाराष्ट्रात प्रदर्शित होणार होता। परंतु सध्या देशात सुरू असलेली निवडणूक, आचारसंहिता, मतदान या गोष्टीमुळे सेन्सॉर बोर्डाने हा चित्रपट आचारसंहितेमध्ये प्रदर्शित करता येणार नाही असं सांगून या चित्रपटाचं प्रदर्शन पुढे ढकललंय। सर्वांनी दिवसरात्र काम करून हा चित्रपट बनवला असून ऐनवेळी त्याचं प्रदर्शन थांबवल्याचं दुःख होतंय। पण हा चित्रपट प्रदर्शित झाल्यानंतर सुपरहिट होणार असं मत मनोज जरांगे यांची भूमिका करणारे अभिनेते रोहन पाटील यांनी व्यक्त केलंय। संघर्ष योद्धा मनोज जरांगे पाटील यांच्या जीवनावरती संघर्ष योद्धा हा मराठी चित्रपट प्रदर्शित होणार होता। मात्र सेन्सर बोर्डाने त्याचे सध्या तरी त्याचे प्रदर्शन थांबवण्यात आहे। माझ्यासोबत काही मराठा बांधव आहेत, हे ते प्रदर्शन थांबवल्यावर नेमकं त्यांची काय पहिली प्रतिक्रिया आपण त्यांच्यासोबत जाणून घेऊ। सर, मला सांगा, मराठा योद्धा जरांगे पाटील यांच्या जीवनावर जो चित्रपट येणार होता तो सध्या तरी सेन्सर बोर्डाने बंदी आणलेली आहे, तर काय पाहिजे तुमची पहिली प्रतिक्रिया? सर्वप्रथम सर्व समाज बांधवांना जय शिवराय। मी सर्वप्रथम या सेन्सर बोर्डाचा जाहीर निषेध करतो। याचं कारण असं आहे, संघर्ष योद्धा मनोज जरांगे पाटील एक सर्वसामान्य कुटुंबातील तरुण, एक सर्वसामान्य शेतकऱ्याचा मुलगा, जर तुम्ही समाजाकरता काही करत असाल आणि ते करत असताना तुमचा हेतू आणि भूमिका जर स्पष्ट असेल तर समाज तुम्हाला डोक्यावर घेतल्याशिवाय राहत नाही। याचं जिवंत उदाहरण म्हणजे सन्माननीय संघर्ष योद्धा मनोज जरांगे पाटील। सरकारला कुठंतरी त्यांच्या या संघर्ष योद्धा या मराठी चित्रपटाची भीती वाटली। आमचं सरकार पडतं की काय, आम्हाला मतदान पडणार नाही ही भीती या सरकारला वाटली। यामुळं या सेन्सर बोर्डाने ज्याचं सरकार त्याचं सेन्सर बोर्ड, त्यामुळे यांनी हेतू पुरस्कार हा पिक्चर थांबवलेला आहे। आम्ही यांचा निषेध करतो। परंतु या पृथ्वीचा असा नियम आहे, जी गोष्ट एकदा दाबली तीच गोष्ट जोमाने उफाळून येते। हा पिक्चर सर्व मराठी चित्रपटाचा रेकॉर्ड तोडेल असा आम्हाला विश्वास आहे। आम्ही सर्व मोठ्या संख्येने हा चित्रपट बघणार आहोत। माझ्यासोबत काही आणखी मराठा बांधव आहे, आपण त्यांचीही देखील भूमिका आपण जाणून घेऊ। दादा, मला सांगा की हा जो पिक्चर रिलीज होणार होता तर ऐन वेळेस त्याच्यावरती सेन्सर बोर्डाने बंद झालेली, तुमची पहिली प्रतिक्रिया काय? मी राजेश देशमुख अकोल्यावरून इथं प्रेस कॉन्फरन्ससाठी आलेलो आहे। तर हा जो चित्रपट आज अडवण्यात आला हा शासनाचा आडमुठेपणा आहे। आम्ही त्याचा सुरुवातीला निषेध करतो आणि ज्यावेळेस वेळ येईल त्यावेळेस आम्ही मराठा समाज शासनाला दाखवून देईल की मराठ्याची किंमत काय आहे आणि मराठीची ताकद काय आहे। पण जाणून बुजून हा शासनाने अडवलेला आहे। याच्या आधी लाठीचार्ज असा जाणून बुजूनच केलेला होता आणि मराठा समाजाचा आवाज जो आहे तो दाबण्याचा प्रयत्न केला होता, पण मराठा समाज त्यांना त्यांची जागा दाखवून दिली। एकीकडे पाहायला गेलं तर मराठा समाजामध्ये ह्या चित्रपटाबद्दल मात्र उत्सुकता होती, मात्र सेन्सर बोर्डून ऐन वेळेस ही जे प्रदर्शन आहे थांबवलेलं आहे। मला सांगा की याच्यामध्ये काही राजकीय हस्तक्षेप आहे असं तुम्हाला वाटतं? राजकीय हस्तक्षेप असल्याशिवाय पिक्चर अडवला जाऊ शकत नाही। म्हणजे तुम्हाला असं वाटतं की हे जाणून बुजून केलेलं आहे? ज्यांचं सरकार त्यांचं सेन्सर बोर्ड। मनोज जरांगे पाटलांचा हा लढा जो आहे, हा गरजवंताचा लढा आहे। हा लढा पहिल्यापासून सरकारच्या विरोधामध्ये होता। जे सरकार म्हणजे कोणतं, जे सत्तेमध्ये आहे ते सरकार, उद्या मग सरकार बदलल ते सत्तेत येईल। आमचा लढा हा सरकारच्या विरोधामध्येच आहे। आज हे सरकार आहे, उद्या दुसरं सरकार येईल, आमचा लढा त्यांच्या पण विरोधामध्ये असेल। जोपर्यंत मराठ्यांच्या मागण्या मान्य होणार नाही तोपर्यंत आमचा लढा सरकारच्या विरोधामध्ये चालू राहील। तिकडे जर पाहायला गेलं तर मला सांगा की हा जो चित्रपट आहे याच्यामुळं काही लोकसभेवर काही परिणाम होणार होता का, असं कुठेतरी भीती निर्माण झाल्यामुळं हे दबावतंत्र सेन्सर बोर्डावर टाकलं आहे असं वाटतं का? सेन्सॉर बोर्डांनी याआधी आचारसंहिता लागल्यानंतरसुद्धा सेन्सॉर बोर्डांनी काही चित्रपटांना परमिशन दिली आहे। मग संघर्ष योद्धा मनोज जरांगे पाटील यांच्या चित्रपटाला का आडकाठी आणली? याचा अर्थ शासनाला भीती वाटते आहे म्हणून मग तारीख पुढे ढकलायची मागणी करत आहे। परंतु मराठा समाज योग्य वेळी त्यांची जागा दाखवून देईल शासनाला। मला सांगा की आता या लोकसभेनंतर पुन्हा विधानसभा देखील येणारच आहेत, तर तुम्हाला असं वाटतं की ह्या चित्रपटाला कोणतीही कटछाट न करता हा चित्रपट प्रदर्शित होईल? नक्कीच बरेच आक्षेप हे सेन्सर बोर्ड हे सरकार घेईल। याचं कारण असं आहे, एका सर्वसामान्य कुटुंबातील तरुण, शेतकरी कुटुंबातील मुलगा तुमची उद्देश आणि हेतू प्रामाणिक असेल तर तुम्हाला या पृथ्वीतलावर कुठंच मरण नाही, तुम्हाला समाज डोक्यावर घेतो। आणि जरांगे पाटलांनी प्रत्येक सभेत भाषणं केलेली आहे,
त्यांच्या या दौऱ्याने, त्यांच्या भाषणाने संपूर्ण महाराष्ट्रातील तळागाळातील समाज हा ढळून निघालेला आहे. लोक हुशार झाले, बोलायला लागले आता की ज्यांना आम्ही निवडून दिलं ते आज आमच्या लेकराबाळाला आरक्षण भेटण्याची वेळ आली तर ते मागे सरकत आहे. म्हणून या मुद्द्यावर संपूर्ण तरुण जागा झालेला आहे आणि हाच मुद्दा घेऊन हे सरकार हादरलेलं आहे. आज लोकसभेची निवडणूक लागलेली, आम्ही गावात फिरतोय, भयंकर चित्र आहे. उमेदवार गावात जायला घाबरत आहे. तो पुढे ढकलण्यात आलेला आहे. काय सांगणार, काय त्याचं कारण काय? 26 एप्रिल 2024ला राज्यभर प्रदर्शित होत असलेला सिनेमा संघर्ष योद्धा मनोज जरांगे पाटील ह्या चित्रपटाची राज्यात नाही तर देशात चर्चा चालू होती. हेच आवडलं नाही का ते सहन झालं नाही माहीत नाही, पण जी गोष्टीची अडचण नव्हती यायला पाहिजे ती अडचण आली. सेन्सॉर बोर्डाने हा सिनेमा ऐन प्रदर्शनाच्या तोंडावरती थांबवला आणि हे चुकीचं झालं. कारण मी प्रथमतः सेन्सॉर बोर्ड असेल, निवडणूक आयोग असेल आणि इलेक्शन असेल यांचा मी सन्मान करतो, पण जे आमच्याबरोबर झालं ते चुकीचं झालं, हा अन्याय झाला. हेच पहिलं नको पाहिजे होतं. कारण हा सिनेमा आणि राज्याचं इलेक्शन ह्याचा दूरपर्यंत कसलाही संबंध नसताना शेवट आमच्यावरती अडवणुकीची वेळ आली, सिनेमा अडवला. पण आम्ही न खचून जाता मला आता विश्वास द्यायचा आहे राज्यातल्या जनतेला की आपला सिनेमा 26 एप्रिलला रिलीज होणार होता, पण आता नवीन तारीख 21 जून 2024ला राज्यभर आपण आचारसंहिता संपल्यानंतर प्रदर्शित करतोय. आणि मला अशी खात्री की मी आत्ता तरी सांगायचो की हा सिनेमा मराठा समाज बघेल, पण आता ज्या नव्या तारखेला सिनेमा रिलीज होईल आता राज्यातला सगळा समाज बघेल की सिनेमा का अडवला. म्हणजे आमच्या दृष्टिकोनातून आम्ही एवढा काळजीपूर्वक सिनेमा केला की कशावरती ह्याचे परिणाम होऊ नयेत, तरीसुद्धा सेन्सॉर बोर्डाने हा काही कालावधीसाठी सिनेमा थांबवला. दुःख ह्याचं वाटतंय की आम्ही करोड रुपये ह्याच्यावरती खर्च केला, मार्केटिंग केलं आणि ठरलेल्या वेळेला सिनेमा राज्याच्या भेटीला आणण्याचा प्रयत्न करत असताना देखील ऐन प्रदर्शनाच्या तोंडावर सेन्सॉरने आम्हाला ऑर्डर टाकल्या आणि त्याचा आम्ही सन्मान करतो. कारण आमचं मुख्य सेन्सॉर आहे. पण जे झालं, सेन्सॉरने आदेश टाकले का सेन्सॉरला टाकायला लावले हे आम्हाला माहीत नाही, राज्याला माहीत नाही, पण जे झालं ते अन्यायकारक झालं. हा अन्याय आमच्यावर झाला, हा अन्याय जरांगे पाटलांच्या सिनेमावर झाला, हा अन्याय मनोज जरांगे पाटलांवरती झाला आणि अखंड मराठा समाजावरती हा अन्याय झालेला आहे. कारण जे झालं ते चुकीचं झालेलं आहे. कारण चित्रपट आणि इलेक्शन ह्याचा दूरपर्यंत संबंध नसताना देखील हा सिनेमा थांबवला आहे. आम्ही त्याचा सन्मान करतो सेन्सॉर बोर्डाचा. थांबलेली वेळ आम्ही तोपर्यंत मार्केटिंगला वापरू आणि येणाऱ्या 21 जून 2024ला हा सिनेमा पुन्हा राज्याच्या आणि राज्याच्या बाहेर देखील ताकदीने रिलीज करू. आणि मी बऱ्याच जागा एक गोष्ट सांगत असतो की जी गोष्ट दाबली जाते ती ज्यावेळेस बाहेर येते त्याच्या डबल ताकदीने चालते. त्याच्यामुळे हा सिनेमा देखील डबल ताकदीने चालेल अशी आशा करतो. त्याच्यावर कुठेतरी राजकीय दबाव आहे का सेन्सॉर बोर्डवर किंवा नाही, आता हे मला माहीत नाही. आमचा आणि सेन्सॉरचा संबंध आला. सेन्सॉर बोर्डाने आम्हाला सांगितलं राज्यामध्ये आचारसंहिता चालू आहे, देशामध्ये चालू आहे, ह्या कालखंडामध्ये सिनेमा तुम्हाला रिलीज करता येणार नाही, आम्ही तुम्हाला परमिशन देणार नाही. ज्या प्रकारे तुम्ही तुमचं प्रखर मत मांडलं त्याच्यावरून असं आढळून येतं की नक्की सरकारचा याच्यामागे काहीतरी हात आहे. नाही, हो का, मी नाव कुणाचं घेतलेलं नाही, मी त्यांचा सन्मान करतो. पण जे झालं ते चुकीचं झालं. कारण सिनेमा एका सर्वसामान्य व्यक्तीवरती आहे. एक राज्याला आम्हाला जरांगे पाटलांचा संघर्ष दाखवून द्यायचा आहे. चित्रपट आणि राजकारण ह्याचा संबंध नाही. कारण हा एक फक्त ह्या चित्रपटाचं नावच आहे संघर्ष योद्धा. ह्या योद्ध्याचा संघर्ष पडद्यावरती आणायचा आहे. त्याच्यामुळं माझा कोणावरती संशय नाही. पण सेन्सॉरने हे नको करायला होतं, पण तरीसुद्धा केलं. आम्ही ती गोष्ट आमच्या पदरात घेऊन आम्ही न खचून जाता, मला समाजाला आव्हान करायचं आहे, आपणही खचून जाऊ नका. 21 जून 2024ला आपण ताकदीने पुन्हा रिलीज करू. समाज ह्या गोष्टीच्या पाठीमागे राहील आणि मराठी चित्रपटसृष्टीतली आता तरी रेकॉर्ड तोडल्याशिवाय राहणार नाही ही मी खात्री व्यक्त करतो. असं तुम्ही म्हणताय की चित्रपट आणि राजकारणाचा काही संबंध चित्रपटामध्ये नाही आहे, मात्र आचारसंहितेचा म्हणजे आचारसंहिता संबंध हा चित्रपट थांबवण्यात येतोय, बाकी चित्रपट रिलीज होत आहे, त्याला हो. परमिशन मिळते, तुम्हालाच असं का होतं हे माहीत नाही, ते त्यांनाच माहिती.